नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता नंदिनीने रम्याला चांगलंच ऐकवलेलं असतं. त्याचमुळे रम्या आता नंदिनीला चांगलाच धडा शिकवायचा असं ठरवते. नंदिनीला आता काव्याला घेऊन आनंद निवासला जायचं असतं, पण मात्र आता रम्या तिला बाथरूममध्येच लॉक करते. नंदिनी आता घरून निघून गेलेली असते, पण त्या अगोदर पार्थला फोन करून सांगते की काव्यालाही तिथे यायचं आहे. तर आता काव्याला शोधत पार्थही बाथरूममध्ये गेलेला असतो आणि त्यावेळेस रम्याने बाहेरून डोअर लॉक केलेला आहे, म्हणजेच बाथरूममध्ये काव्य आणि पार्थ दोन्हीही अडकलेले असतात. रम्या आता बेडरूमचाही डोअर बंद करते, त्याचमुळे आता बाथरूममधून दरवाजाचा आवाजही कोणाला येत नसतो. तर आता त्यांना माहिती असते की संध्याकाळपर्यंत घरीही कोणी नाही आहे, त्याचमुळे आपल्याला बाथरूममध्येच दिवस काढावा लागेल. तर आता त्या दोघांनाही जुन्या गोष्टी आठवू लागतात आणि त्याचवेळी तिथे शॉवरही चालू होतो. आणि बंद करत असतानाच आता पार्थच्या हातून तो शॉवर तुटतो आणि पाणी आता वाहतच राहतं. तर आता शॉवरपासून काव्याचा बचाव करण्यासाठी पार्थ मध्येच उभा राहतो. त्यावेळेस काव्य मात्र त्याच्याकडे बघतच राहते. लग्न झाल्यापासून आतापर्यंतच्या सगळ्या जुन्या गोष्टी त्या दोघांना आठवू लागतात. खरं तर पार्थला आता रिग्रेट होऊ लागतं की आपण उगाच डिवोर्सचं मोठं पाऊल उचललं. तर आता काव्य ठरवते की हीच वेळ आहे आमच्यातील गैरसमज दूर करण्याची, आणि या क्षणापासून काव्य जीवाला विसरून पार्थच्या जवळ येते.